नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार योजनेमध्ये जी मागच्या एका महिन्यापासून जी अडचण येत आहे, ऑनलाईन तारीख घेण्यासाठी जी अडचण येत आहे, त्यानंतर भांडे मिळवण्याकरता जी अडचण येत आहे, पेटी मिळवण्याकरता जी अडचण येत आहे, ती सर्व अडचण कशी दूर करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन अपॉइंटमेंट जर मिळत नसेल तर त्यासाठी काय करावे लागणार आहे, त्यासाठी पर्याय काय आहे जेणेकरून तुम्हाला तुमची भांडे आणि पेटी मिळून जाईल, याकरिता सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेमध्ये जे कामगार ज्यांनी नोंदणी केलेली आहे, जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, त्यांना गृहोपयोगी वस्तुसंच त्यांना 30 भांड्यांचा जो संच आहे तो मिळतो. त्याचबरोबर जी पेटी आहे ती पेटी देखील मिळते. त्या पेटीमध्ये देखील 8 ते 10 प्रकारचे जे नवीन वस्तू ऍड होणार आहेत त्या वस्तू बांधकाम कामगार मिळणार आहेत. मित्रांनो, जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, परंतु मागील एका महिन्यापासून मित्रांनो जे बांधकाम कामगार चुकीचे आहेत, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केलेली आहेत, जे बोगस बांधकाम कामगार आहेत, जे दलाल पैसे घेऊन बांधकाम कामगार नोंदणी करून देत आहेत, त्या बांधकाम कामगारावर तसेच त्या दलालावर देखील जी कारवाई सुरू आहे. त्यामुळे मित्रांनो ही सर्व अडचण येत आहे. त्यामुळेच मित्रांनो की ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळत नाहीये, भांड्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळत नाहीये, पेटीसाठी देखील ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळत नाहीये. भांडे आणि पेटी मिळवण्याकरिता तुम्ही बांधकाम कामगार कार्यालयावर गेल्यावर तेथे देखील तुम्हाला निराशाच हाती येत आहे. मित्रांनो, परंतु मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते बांधकाम कामगाराची जी पेटी आणि भांडे संच आहेत हे कशा प्रकारे तुम्ही मिळवू शकता, यातून काय उपाय आहे ते उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायला ची अडचण देखील येणार नाही. त्याबद्दलची तक्रार तुम्ही कुठे करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुमच्या समोर हा बांधकाम कामगार क्लेम फॉर्म आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मित्रांनो, 3 नंबर तुम्ही पाहू शकता. मंडळाकडून देण्यात येणाऱ्या लाभ हे विनामूल्य असून कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निशुल्क क्रमांक 1064 अथवा दूरध्वनी क्रमांक 022 24 92 121 022 24 95 48 26 अथवा व्हॉट्सअप क्रमांक 99 30 99 77 00 अथवा ईमेल हा या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या असुविधेकरिता मंडळाच्या दूरध्वनी क्रमांक 022 26 57 26 31, त्याचबरोबर 26 57 26 32 अथवा व्हॉट्सअप क्रमांक 74 000 12 260 आणि ईमेल हे तुम्हाला यावर दिलेलं आहे. मित्रांनो, यावर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्याच्या नंतर मित्रांनो नक्कीच यामधून तुम्हाला मार्ग मिळणार आहे. त्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत हे कस्टमर केअर तुम्हाला सांगणार आहेत. मित्रांनो, यामध्ये भांडे संच मिळवण्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे, वेबसाईट कधी चालू होणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला सुविधा मिळेल, ही सर्व माहिती यावर दिली जाणार आहे. मित्रांनो, त्यामुळे यावर नक्की तुम्ही कॉल करून विचारणा करा आणि या योजनेचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. जर तुमचे प्रश्न असतील तर विचारा. मित्रांनो, तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.